ब्रेक नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत। पुणे शहरावर आपत्ती कोसळली तर आता मनसेचं 50 प्रशिक्षित तरुणींचं एक पथक सज्ज असणार आहे। मनसेचं व्यवस्थापन पथक पालिका आणि पोलिसांच्या बरोबरीने तैनात असेल। पुणेकरांवर संकट ओढवल्यास मनसेचं हे पथक मदतीला धावून जाणार आहे। मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी या पथकाचं लॉन्चिंग केलंय। ये बम्बई शहर हादसों का शहर है। यहाँ रोज रोज हर मोड़ मोड़ पे होता है कोई ना कोई हादसा। खरं तर आता मुंबईची जागा पुण्याने घेतली असं म्हणायला हरकत नाही। पुणे शहरावरती सतत काही ना काहीतरी आपत्ती कोसळत असतात, विशेषतः नैसर्गिक। आता कधी कालवा फुटला, कधी महापूर आला, पाऊस जास्त झाला। अशा वेळी आता नागरिकांच्या मदतीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने एक आपत्ती व्यवस्थापन पथक तयार केले, ज्याचं लॉन्चिंग पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते झालेलं आहे। आणि हे सगळे ते 50 तरुण आहेत ज्यांनी प्रशिक्षण घेतलेलं आहे आणि अशा आपत्तीच्या वेळेस ते पुणेकरांना मदत करणार आहेत। तर आपण बोलूया काय नेमकी संकल्पना आहे। मी जसं म्हटलं की पुण्यावरती सतत आपत्ती कोसळत असतात आणि त्याच्यानंतर आपण बघतो की अनेक लोक हाकनाक जीव गमावतात, जखमी होतात। अशा वेळी हे पथक नेमकं काय करणार आहे, कशी माहिती मिळणार आहे नागरिकांना की आपण यांची मदत घ्यावी। आपल्यासमोर आत्ताची उदाहरणं आहेत मुंबईची। आपत्ती कोणाला सांगून येत नाही आणि आमच्या राजसाहेबांची ही मनोमन इच्छा होती की आपल्याकडे एक अशी टीम असावी की जी आपला मनसैनिक तर रस्त्यावरती उतरतोच वेळेला, पण अशी टीम असावी की जी वेल ट्रेन असेल आणि जी अशा आपत्तीमध्ये घरं कोसळली, पूर आला किंवा रस्ता खचलाय आणि त्याच्यामध्ये माणसांना रेस्क्यू करायचंय, त्यांना बाहेर काढायचंय त्या नागरिकांना, तर अशासाठी एक आपली वेल ट्रेन टीम असावी हा आमचा उद्देश होता। जेव्हा मनोज नायडू या टीमचे लीडर आहेत ते जेव्हा माझ्याकडे आले तेव्हा त्यांनी ही इच्छा व्यक्त केली की मी मनसैनिक आहे मनाने, पण मला पॉलिटिक्समध्ये इंटरेस्ट नाही। कारण का तर मी हे काम करतोय तर मला काहीतरी तुम्ही अशी गाईडलाईन द्या की मी हे करू शकीन। तर मी त्यांना म्हटलं तुम्ही आमचा हा मनसे जो आपत्कालीन व्यवस्थापन कक्ष आहे त्याचे तुम्ही टीम लीडर व्हा आणि एक टीम मला अशी स्थापन करून द्या की जी आमच्यासाठी, आमच्या नागरिकांसाठी म्हणून आज पुणे शहरात आम्ही 50 जणांची ही टीम पहिले लॉन्च करतोय आणि ह्यांना महानगरपालिकेचे आयुक्त आणि पोलिसांचे आयुक्त यांना टाईपअप करून देणार की कुठली दुर्घटना घडली, शासनाच्याकडे कारण असतं, मॅन पॉवर कमी आहे, आम्ही मॅन पॉवर देतोय। कमांडोज म्हटलं तर तुम्ही ओळखून जावा की ह्यांनी ऑलरेडी हे सगळं ट्रेनिंग केलेलं आहे, फायर फायटिंग आणि त्यामध्ये रिस्क्यू काय करायचं, कुठल्या गोष्टी स्नेक हँडलिंग आणि त्यामध्ये पूर आल्यानंतर काय करायचं आहे। ह्यांनी हे जे ऑब्स्टिकलचं ट्रेनिंग हे ऍक्च्युअली सगळं फर्स्ट एड ट्रेनिंग हे सगळं त्यांनी केलेलं आहे। पण आमची इच्छा होती हे सगळं आम्ही ट्रेनिंग केलेलं आहे, पण ह्याचा यूज कुठं करायचा। मुलं ट्रेन आम्ही दरवर्षी आम्ही काय करतोय, पुण्यामध्ये गणेश उत्सवच्या वेळेस आम्ही 300-200 लोक जे ट्रेन झालेले आहे मुलं, जे आम्ही CP साहेबांना देत आहोत। मी स्वतः एक आर्मी ऑफिसर्सची ट्रेनिंगची एक्झाम देत होते। मी अजूनही त्याचं घेत आहे प्रशिक्षण आणि मनोज सरांबरोबर मी ऑलरेडी ॲज अ इन्स्ट्रक्टर, गर्ल्स इन्स्ट्रक्टर म्हणून काम करतेच आहे। मी NCC कॅडेट पण होते, त्याच्यामुळे तिथून एक मोटिवेशन म्हणू शकतो आपण। समाजकार्य हा एक उद्देश आणि हे सगळं एकत्र आणून काहीतरी समाजासाठी करावं। व्हिडिओ जर्नलिस्ट गणेश कदमसह अद्वैत मेहता, न्यूज 18 लोकमत, पुणे। राजकीय पक्षांनी जर अशा प्रकारचे उपक्रम राबवले तर निश्चितपणे प्रशासनाला याची मोठी मदत होईल, नागरिकांना सुद्धा। यासोबत बुलेटिनमध्ये एक छोटासा ब्रेक नंतर वारीच्या आषाढीच्या बातम्या, कुठे जाऊ नका, पहा फक्त न्यूज 18 लोकमत।